हंगामापूर्वीच पीक नुकसान भरपाई मिळाली त्याबद्दल पालघर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयानं अतिरिक्त ऊर्जा मिळवण्यासाठी दीर्घ आणि लघुकालीन योजनांची अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे आणि याच अनुषंगानं खावडा 4 पार्ट सी म्हणजेच पूर्वाश्रमेची स्टारलाइट पॉवर यांच्या माध्यमातून उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर उभारण्याचं काम पालघर जिल्ह्यामध्ये सुरू केलंय। तारा आणि टॉवर टाकून झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याखाली शेती करण्याची मुभाही मिळते। तसंच जमीन वापराबद्दल शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदलाही मिळतोय। इतकंच नाही तर वापरलेली जमीन ही शेतकऱ्यांच्याच मालकीची राहणार आहे। असं असलं तरी सुद्धा सध्या टॉवर उभारण्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना चालू हंगामात शेती करता येणार नाहीये आणि म्हणूनच शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच पीक नुकसान भरपाई देण्यात आली आहे। आणि पालघर जिल्ह्यामधल्या पोळे, कोसवाड, म्हासरोली, कुर्जे, नळशेत इथल्या शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच एक नुकसान भरपाई मिळाली आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। नमस्कार, नामदेव शंकर दरे, नालशेत। माझ्या शेतातून टावर गेलेले आहे। शेतीचे पिकाचे नुकसान झालेलं आहे, तर ती भरपाई मला दिलेला आहे। पोलेगावमध्ये आपली शेती आहे आणि मी इथं कायमचा रहिवासी आहे आणि माझ्या इथून टॉवर लाईन चाललाय आणि त्यांनी नुकसान भरपाईचा एक डीटी चेक दिलेला आहे। आता ते आमचे ते शेती जे नुकसान झाले त्याचा आम्हाला एक डीडीचा चेक कंपनीने दिलेला आहे।